विटंबना. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 2. मठाची इमारत जवळजवळ येत चालली तसा तिचा खरा भव्य आकार उघड होऊ लागला. खालचा मजला चौरस आकाराचा होता आणि प्रत्येक बाजूस 20-20 खिडक्या होत्या. तळमजल्याच्या त्याच भिंती वर चढत गेल्या होत्या, म्हणजे वरचा मजलाही असाच विस्तीर्ण आकाराचा असणार. गाडी थांबवल्यावर काही वेळ गाडीतच बसून आम्ही मठाच्या इमारतीकडे पाहत होतो. इंजिन थंड होण्याचा तो एक आवाज सोडला तर सर्वत्र पूर्ण शांतता होती. माझ्या लक्षात एक गोष्ट आली. जीवबाने जे काही सांगितलं होतं त्यामुळे मठाबद्दल मनात एक पूर्वग्रह निर्माण झाला होता. मी मठाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहूच शकत नव्हतो. हे चांगलं होतं का वाईट होतं? मठाच्या वास्तूला असणारे खरे किंवा काल्पनिक धोके मला समजले होते. त्यामुळे माझी पावलं आपोआपच अगदी सावधपणे पडणार होती. सावधान राहिल्याने तोटा कधीच होत नाही, पण त्याचबरोबर अगदी एखाद्या लहान सावलीकडे पाहतानाही मनात संशय, शंका येणार होती. इंजिनची चावी खिशात टाकून प्रभाकर खाली उतरला. मागच्या बाजूस ठेवलेली त्याची बॅग उचलून त्याने ती खांद्याला लावली आणि तो मठाकडे निघाला. मीही त्याच्या मागोमाग निघालो. जिथे पूर्वी मुख्यद्वार होतं त्या जवळजवळ 10 बाय 15च्या खिंडारातून आम्ही आत प्रवेश केला आणि 2 पावलं टाकून उभे राहिलो. आधी जाणवला तो गारवा. भिंती सहज वावभर जाडीच्या होत्या आणि सूर्य अजून माथ्यावर आला नव्हता. आतली हवा जाणवण्याइतकी गार होती. मग जाणवली ती शांतता. छत, भिंती, खिडक्या सुस्थितीत असत्या तर त्या प्रचंड गोदामासारख्या इमारतीत आमच्या हालचालीचा प्रत्येक आवाज घुमून उठला असता. पण इथे मधल्या भिंती पडल्या होत्या. वरची फरशी अनेक ठिकाणी खाली आली होती. त्याच्यावर काहीही आच्छादन नव्हतं. तेव्हा आवाज जागच्या जागीच चिरून जात होता. दोन्ही बाजूंना साधारण 5-5 फूट अंतरावर समांतर भिंती होत्या आणि त्याच्यात दारं होती. म्हणजे प्रवेशद्वारातून आत आल्यावर मठाच्या पार मागच्या भिंतीपर्यंत सरळ जाणारा एक बोळ होता आणि बोळाच्या भिंती डावी उजवीकडच्या खोल्यांना प्रवेश देणारी दारं होती. भिंतीचे जे काही अवशेष उभे होते त्यावरून लक्षात येत होतं की भिंती जाड घडीव दगडात बांधून काढल्या होत्या. पायाखालची जमीनही मोठ्या मोठ्या चौरस घडीव दगडांची होती. त्याच फरशीवरून आम्ही पुढे निघालो. 15 पावलं टाकल्यानंतर दिसलं की या बोळाला छेदणारे तसेच बोळ डावीकडे जात आहेत. 15 पावलं आणखी चालल्यावर तसाच आणखी एक चौक आला. खालच्या आणि वरच्याही मधल्याची अंतर्गत रचना आता उघड झाली होती. एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखे चौरस होते. प्रत्येक चौरसात 4 किंवा 6 खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीला स्वतंत्र प्रवेश होता. चालत शेवटी आम्ही मागच्या भिंतीपाशी पोचलो. समोरच दाराचं भगदाड होतं. त्यातून बाहेरचा देखावा दिसत होता. आणि दिसत काय होतं तर त्या समाध्या, साधारण 3 बाय 5च्या आकाराच्या घडीव दगडांनी बांधून काढलेल्या समाध्या. त्यांच्यावर नक्षीकाम नाही, स्वस्तिक, कमळ यांसारखं धर्मचिन्ह नाही. साधे पत्थराचे चबुतरे, अनामिक, अनलंकारित, सर्व एकाच आकाराचे. खरं तर मठ म्हटला की मठाधिपती, त्याचा उत्तराधिकारी, सल्लागार अशी साखळी डोळ्यासमोर येते. त्यावरच्या श्रेणीतल्या कोणाची आठवण किंवा विश्रामस्थान म्हणून एखादा चबुतरा बांधला गेला असता तर त्याची विशेषतः नजरेतून सुटली नसती. त्याचा आकार वेगळा, मोठा, या साधारण लोकांपासून जरा अंतरावर असा दिसला असता. पण नाही, साधक आणि शिक्षक यांच्यात इथे काही फरकच नव्हता का? ते कोणत्या दैवताची उपासना करीत होते? त्यांना काय प्राप्त करून घ्यायचं होतं? पूजा अर्चा, होमवन, मंत्रपठण, ध्यान साधना असे काही सोज्वळ आचार होते का? पशुबळी, मांसाचा नैवेद्य, मद्य आणि इतर अंमली पदार्थ यांच्या सेवनानंतर अतिरेकी अनाचाराने जागवली गेलेली रात्र? एखाद्या अज्ञात प्राचीन भाषेच्या वर्णखुणा समोर असाव्यात आणि त्यांचा काहीही अर्थबोध होऊ नये, तशीच माझी अवस्था झाली होती. स्वभाव तसा असता, तेवढी हिंमत असती, बरोबर साधनं असती तर एखादा चबुतरा पहाडकुदळीने फोडून आत खरोखर काय आहे याची शहानिशा करून घेतली असती. पण अर्थात ती कल्पनाही विचारात घेण्यासारखी नव्हती. मी माघारी वळलो आणि मागे वळलो तेव्हा दिसलं की आपल्याबरोबर प्रभाकर नाहीये. तो माझ्याबरोबर मागच्या दारापर्यंत आला होता, पण माझं विचारमंथन चालू असताना मध्येच केव्हा तरी परत मागे गेला होता. मी मागे वळलो आणि आत आलो. साधारण निम्मे अंतर काढताच मला प्रभाकर दिसला.
दोन भिंतींच्या कोपऱ्यात भिंतीला पाठ लावून पाय लांब पसरून तो आरामात बसला होता. शेजारी त्याची उघडलेली बॅग होती. विस्कीची बाटली आणि ग्लास बाहेर काढलाच होता. आता तो थर्मासचं टोपण उघडत होता. टोपण उघडून आतलं फिरकीचं झाकण उघडून त्याने बर्फाचे 4 खडे ग्लासमध्ये टाकले. थर्मास परत बंद करून बॅगमध्ये ठेवला आणि बर्फ जेमतेम बुडेल इतकी विस्की ग्लासमध्ये ओतली. मी त्याच्या शेजारीच येऊन बसलो. आधी मला त्याचा जरासा राग आला होता, पण तो क्षणभरही टिकला नाही. त्याला दोष देण्यात काय अर्थ होता? त्याला जर आसपासच्या देखाव्यात स्वारस्य नसलं तर त्याने वेळ तरी कसा काढायचा? रविवारचा जीपने येतोस का म्हटल्याबरोबर तो तत्परतेने तयार झाला होता. अगदी साहजिकच त्याची कल्पना झाली असेल ही सिंहगड बनेश्वरासारखी एखादी रम्य जागा असेल. निदान आसपास पौड, पिरंगूट, मुळशी परिसरात आहेत तसे रिसॉर्ट असतील. कमीत कमी एखादा धाबा तरी असेल. ही जागा इतकी एकाकी, ओसाड, वैराण, निर्मनुष्य असेल याची त्याला काय कल्पना असणार? मला स्वतःला तरी आधी ती कल्पना कुठे होती तर मी त्याला आधी सूचना देणार. माझ्या भेटी नेहमीच अशा आडबाजूच्या प्राचीन दुर्लक्षित जागांना असत. पण माझ्या भेटीमागचे उद्देश एकदम वेगळे होते. प्रभाकर सारख्याला अशा जागांमध्ये का रस वाटावा? त्याचे मन का रमावं? प्रभाकर अगदी बोर झाला असेल नाही का रे? अरे आय एम सॉरी, मला ही काही कल्पना नव्हती, नाहीतर तुला गळ घातलीच नसती. ना मी तुला दोष देत नाही रे, तू काही हे मुद्दाम केलं नाहीस. पण अगदी नाही म्हटलं तरी मनात नवल येतच नाही का? इतक्या आडबाजूला आणि एवढी मोठी इमारत. नाण्या, मी त्याच व्यवसायातला आहे. आसपास तर दगडांची खाण दिसत नाही. खाण लांबवर असेल तर तिथे शेकड्यांनी पाथरवट लावले असतील. ट्रान्सपोर्ट आला, खेचरांच्या पाठीवरून आणले असतील. छे, केवढा मोठा व्याप! पण हे सर्व कशासाठी? आसपास तर चिटपाखरूही नाही. प्रभाकर, मी काही तज्ज्ञ आर्किओलॉजिस्ट नाही. माझे ज्ञान वरवरचं तोकडच आहे. पण मला एवढं माहीत आहे, इसवी सनाच्या अगदी आधीपासून या भागाला खूपच महत्त्व आहे. सातवाहनांचा कोकणात उतरणारा नाणेघाट याच मार्गावर पुढे आहे. 5व्या-6व्या शतकापर्यंत सातवाहन होते. मग पुढे शिलाहार आले, चालुक्य आले. पण राजवटी बदलल्या तरी दळणवळणाचे रस्ते तेच राहतात. त्या प्राचीन काळी मठावरून एखादा महामार्ग जातही असेल, आपल्याला काय माहीत? मी माझी बॅग उघडली. पाण्याच्या फ्लॅक्समधलं ग्लासभर गार पाणी घेतलं. तिथेच कॅमेरा होता, तोही बाहेर काढला. खरं तर आत्तापर्यंत फोटो टिपण्यासारखं असं काही समोर आलंच नव्हतं. निघताना बाहेरच्या समाध्या आणि मठाचे 2-3 फोटो काढणारच होतो, पण माझीही जराशी निराशाच झाली होती. प्रभाकर, तू इथेच आराम कर. तळमजल्यावर 20च्या आसपास तरी खोल्या कमीत कमी आहेत. मी एकदा चक्कर मारून येतो, मग आपण निघूया. मला नाही वाटत इथे जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ आहे. माझ्या भेटी बहुधा आडबाजूच्या नागरी सुविधा नसलेल्या जागांनाच असतात. कधी वास्तू झाडवेलींनी आच्छादलेली असते, कधी अजंठा वेरुळासारखी लेणी असली तर ती गुहांतून असतात. माझ्याजवळ टॉर्च, मेणबत्त्या, काडेबेटी ही सर्व साधनं असतात. कॅमेरा गळ्यात अडकवला, पिशवी खांद्याला लावली, हातात टॉर्च घेतला आणि मी निरीक्षणाच्या मोहिमेवर निघालो. एखाद्या कागदावर पट्टी ठेवून सरळ रेषा आखाव्यात, अगदी तशीच त्या एकमेकांना छेदणाऱ्या बोळांची जाळी होती. मला नाही वाटत कुठेही इंचभराचाही फरक नसेल. काही खोल्यात वरून भरपूर प्रकाश येत होता. काही खोल्यांची छपरं काही प्रमाणात शाबूत होती. तिथे टॉर्चचा झोत टाकावा लागत होता. आत झोत टाकून खोलीभर फिरवून मग मी पुढे जात होतो. त्या खोलीवरूनही मी तसाच पुढे गेलो, पण पावलाभरावरच थांबलो. मला खोलीत टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी दिसलं होतं. मी परत मागे आलो. खोलीच्या आत पावलावर उभा राहून टॉर्चचा झोत फिरवला. समोरच्या भिंतीपाशीच ती चांगली 2x8ची शिळा होती. भिंतीला टेकून उभी केलेली होती. हे काहीतरी वेगळंच होतं. मी सावकाश पुढे गेलो. जवळ गेल्यावर मला ती जमिनीतली आडवी पोकळी दिसली. मी आणखी पुढे गेलो आणि पोकळीत टॉर्चचा प्रकाश टाकला. काळ्या घडीव पत्थराच्या रुंद पायऱ्या खाली जात होत्या. खाली तळघर होतं. तळघर बंद करणारी शिळा शेजारीच भिंतीपाशी होती. तळघर घटनांना एकाकी एक नवीनच परिमाण जोडलं गेलं होतं. खाली जाणं तर भागच होतं. इतक्या लांबवर आल्यावर सर्व पाहणी झाल्याखेरीज परत जाण्याचा विचार सुद्धा शक्य नव्हता. पण सावध राहायला हवं होतं आणि सोबतीला कोणतरी हवंच. अशा अज्ञात प्रदेशात एकट्याने जाणं हे अविवेकी साहस झालं असतं. प्रभाकर, शेवटी त्यालाच बरोबर न्यावं लागणार होतं.
अशा कामासाठी तो आदर्श सहकारी नव्हता ही गोष्ट मला चांगली माहीत होती. पण शेवटी दुसरा काही पर्यायच नसला तर माणूस जे हाताशी असतं तेच वापरतो की नाही. तळघराच्या जिन्याच्या तोंडापाशीच मी बसलो आणि टॉर्चचा प्रकाश खाली टाकला. प्रकाशात खाली जाणाऱ्या पायऱ्याच तेवढ्या दिसत होत्या, बाकी काही नाही. टॉर्च बंद करून मी उठलो. प्रभाकरच्या हातात ड्रिंकचा ग्लास होता, अर्धा भरलेला, कदाचित दुसराही. तो डोळे मिटून भिंतीला टेकून आरामात बसला होता. जवळ येऊन मी त्याला हलवलं. अर्धवट झोपेतच असेल, एकदम डोळे उघडून इकडे तिकडे पाहत तो काय काय म्हणत होता. आपण कोठे आणि कशासाठी आलो आहोत हे त्याला समजायला 5-7 सेकंद जावे लागले. प्रभाकर, मी त्याच्या हातातला ग्लास काढून घेत खाली फरशीवर ठेवत म्हणालो, हे बघ, तुला माझ्याबरोबर यायचं आहे, केवळ सोबत म्हणून. जरा पाहायचं आहे. ते पाहून झालं की आपण परत निघणार आहोत. मग चल की, पण आधी ग्लास दे इकडे. एव्हाना त्याच्या आवाजात जरा जरा सैलपणा यायला लागला होता. हे अजिबात चालणार नव्हतं. तो अगदी चांगला शुद्धीवर असायला हवा होता. त्याचा ग्लास आणखी बाजूला सारत मी म्हणालो, प्रभाकर, आत्ता नाही, परत आलो की वाटेल तेवढं ड्रिंक घे. आता मी तुला गरम कॉफी देणार आहे. नान्या, आईला हे काय लपडं आहे रे? आण ड्रिंक इकडे. प्रभाकर, प्लीज एकदा तरी माझं ऐकशील. बॅगमधला थर्मास काढून त्यातली चांगली कपभर गरम कॉफी मी त्याच्यासमोर धरली. जरा कुरकुरतच त्याने कप घेतला आणि घोट घोट करीत संपूर्णही टाकली. तो ठिकाणावर आलासा दिसला. आता मला समजलं, आधी त्याला या सहलीवर आणायलाच नको होतं आणि त्याला खाली तळघरात नेऊन मी आणखी मोठी चूक केली होती. रेडी? मी विचारलं. चल. मी बॅग खांद्याला लावली आणि आम्ही दोघं त्या तळघराच्या खोलीत आलो. तळघराच्या जिन्याच्या तोंडापाशीच मी एक मेणबत्ती शिलगावून ठेवली. तळघराचं दार बंद करणाऱ्या शिळेकडे मी काही वेळ पाहत होतो. मनात हिशेब करीत होतो. आपण खाली गेल्यावर ही शिळा काही अपघाताने किंवा आणखी कशाने तरी एकदम आडवी पडली तर? जिन्याच्या उतरत्या पायरीवर उभा राहून ती अवजड शिळा रेटण्या इतका जोर लावता येईल का याची शंकाच होती. शेवटी मी माझा निर्णय घेतला. मी म्हणालो, प्रभाकर, ये, आपण हे जरा मागे ओढून ठेवूया. शिळा सहज 6 इंच जाडीची होती. वजन 1000 पाऊंड तरी सहज असेल. आम्ही दोघांनी अगदी ऊर फुटेपर्यंत नेट लावला तेव्हा कुठे ती शिळा 12-15 इंच हलली. तेही फरशी आणि शिळा दोन्ही खडबडीत नव्हतं म्हणून. मला वाटलं एवढं अंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसं आहे. आता शिळा कलंडली तरी साधारण फुटभराची फट राहिलीच. तेवढी बाहेर यायला आम्हाला पुरेशी होईल असा काही अपघात झाला तर. ती जड शिळा हलवल्यानंतर कितीतरी वेळ आम्ही अक्षरशः धापा टाकत उभे होतो. खरं तर असल्या कामाची सवयच नव्हती आणि वेडावाकडा जोर लावला तर पाठीत कमरेत उसण भरायची शक्यता होती. नशिबाने तसं काही झालं नाही आणि त्या अंगमेहनतीचा एक फायदाही झाला. प्रभाकरवर जी काही थोडी झिंग चढली होती तीही उतरून गेली. आम्ही दोघे वळून पुढे आलो आणि तळघराच्या दारापाशी उभे राहिलो. हे मला दिसलं प्रभाकर, मी म्हणालो. जीवबा तळघरासंबंधात एक अक्षरही बोलला नाही, आठवतं? खाली जाऊन एक नजर तर टाकायलाच हवी. पण आपण इथे दोघेच्या दोघं, तेव्हा एकत्रच राहिलेलं बरं. आणि शिवाय खाली अंधार आहे. एकट्याने जाऊन धोका कशासाठी घ्यायचा, म्हणून तुला बोलावून आणलं. चल निघूया. तळघराकडे जाणाऱ्या जिन्याच्या तोंडाशीच मी जळती मेणबत्ती ठेवली होती. ती आता उचलली आणि हातात घेऊन तळघराच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली. प्रभाकरही माझ्या मागोमाग येत होता. टॉर्चपेक्षा मला मेणबत्ती जास्त सोयीची वाटत होती. आसपासचा सारा परिसर दिसत होता, पण आसपास काय होतं? घडीव दगडांच्या 2 भिंती, त्याच्यामधून जिना खाली गेला होता. मनातल्या मनात पायऱ्यांची मोजणी चालली होती. 20 पायऱ्या झाल्या. जिना संपला. सपाट फरशी आली. दोन्ही बाजूच्या भिंती तशाच पुढे गेल्या होत्या. मध्ये त्याच रुंदीचा बोळ तयार झाला होता. त्या बोळातून आम्ही निघालो. दोन्ही बाजूच्या दगडी भिंतीत मधून मधून त्रिकोणाकृती कोनाडे होते. त्यांचे वरचे भाग काजळलेले होते. म्हणजे कधी काळी या कोनाड्यातून तेलाचे, चरबीचे दिवे किंवा मेणबत्त्या ठेवल्या गेल्या होत्या. म्हणजे पूर्वीच्या काळी ही वाट वापरतली होती. दोन्ही बाजूंच्या भिंती संपल्या आणि आम्ही एका प्रचंड दालनात आलो. पावलांचा आवाज बदलला. हातातली मेणबत्ती आसपासच्या 5-7 फुटांव्यतिरिक्त काहीच दाखवू शकत नव्हती. शेवटी मी टॉर्च शिलगावला. केवढं प्रशस्त दालन! जितकं लांब रुंद तितकंच उंच. उंच छपरापासून साखळ्या लोंबकळत होत्या. पूर्वी कदाचित त्यांच्या शेवटास दीप टांगत असतील. टॉर्चचा प्रकाश डाव्या भिंतीवरून सरकत सरकत पुढे गेला. समोरच्या भिंतीत कमानीच्या आकाराचे अनेक प्रवेशमार्ग होते.
मग प्रकाश उजव्या भिंतीवर पडला आणि माझ्या हाताची हालचाल थिजली, कारण टॉर्चचा प्रकाश एका भित्तिचित्रावर मिररवर पडला होता. अनवधानानेच आमची पावलं त्या चित्राकडे खेचली गेली आणि ते चित्र जसजसं जवळजवळ यायला लागलं तसतसे त्यातले बारकावे अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागले. चित्रात बलदंड शरीराचा, उन्हापुरा उंचीचा, संपूर्ण भगवी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष दाखवला होता. डोकीवरील जटा खांद्यावर उडत होत्या त्या आणि गळ्याखाली पोचणारी दाढी दोन्ही करड्या रंगाचे होते. उजव्या हातात एक जाड आणि उंच दंड होता. दंडाच्या शिरावर कोरीव काम केलेली चांदीची मूठ होती. डाव्या हातात उत्तरीयासारखं एक पातळ वस्त्र होतं. ते घड्याघड्यांनी खाली आलं होतं आणि त्या पातळसर झिरझिरीत वस्त्रामागे एक अस्पष्ट अशी बसकी आकृती दिसत होती. त्या पुरुषाच्या पायांशीच कोणतरी पाय मुडपून शरीराचं मुटकुळं करून बसलं आहे एवढा अंदाज येत होता. पण शेवटी नजर पुन्हा एकदा त्या चेहऱ्यावरच खेळत होती. चित्रकाराने अशा कुशलतेने आपलं काम केलं होतं की वाटत होतं की त्या चेहऱ्यातली नजर आपल्यावरच खेळली आहे. अर्थात फोटो घेतला जाताना ती व्यक्ती जर कॅमेऱ्याच्या लेन्सकडे पाहत असेल तर हा परिणाम आपोआपच उमटतो. पण ज्या काळी परस्पेक्टिव्ह, सापेक्ष आकार, त्रिमित रचना, पार्श्वभूमी इत्यादी कल्पनांची जाणीवच नव्हती त्या काळातल्या चित्रातलं हे कसब मन चकित करणारं होतं. नजर पुन्हा त्या चेहऱ्यावर खेळली. जरासा गव्हाळी वर्ण, डोळे निळसर भुऱ्या रंगाचे. देवांच्या अनेक अद्वितीय चित्रांमधून त्यांची नजर करुणेने, सहानुभूतीने, प्रेमाने, वात्सल्याने, आश्वासक धीराने ओथंबलेली दिसते. समोरच्या चित्रातल्या नजरेत यापैकी काय होतं? काहीही नाही. पण म्हणजे काही ती नजर निर्विकार नव्हती, अजिबात नाही. उलट ती विलक्षण धारदार होती, समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणारी होती. त्या नजरेत दर्प होता, विलक्षण गर्व होता, तुच्छताही होती. तुम्ही म्हणाल एखाद्या साध्या चित्रात मला हे सारं कसं जाणवलं? मी काय सांगणार? त्या क्षणी जे काही मनात आलं ते मांडून ठेवलं आहे. इतरांच्या विश्वास अविश्वासाने माझं मत थोडंच बदलणार आहे तर ते असू दे. हातातला टॉर्च पुन्हा खाली वळला. त्या झिरझिरीत वस्त्रामागच्या अस्पष्ट आकृतीवर स्थिरावला. त्या क्षणी असं अगदी स्पष्ट पाहिल्यासारखं वाटलं की त्या अस्पष्ट आकृतीची काहीतरी हालचाल झाली. अशक्यप्राय, वेडी वाटणारी कल्पना, हो की नाही? नाना, प्रभाकरचा हलका आवाज आला. टॉर्च हलवू नकोस, वर पहा. माझ्या विचारांची साखळी तुटली. मी वर पाहिलं आणि माझ्या सर्व शरीरावर खरोखर सरसरून काटा आला. चित्रातला चेहरा आता अंधारच होता, पण चेहऱ्यातले डोळे मात्र लालसर हिरवट आगीने धगधगत होते आणि ती जळती नजर माझ्यावर खेळली होती. माझ्या जागी एखादा अंध श्रद्धाळू भाविक असता तर त्याने चित्राच्या पायांवर लोळणच घेतली असती. पण मी एक 20व्या शतकातला आधुनिक तंत्रज्ञानाची जुजबी का होईना पण माहिती असलेला जरासा पाखंडी विचारांचा. भीतीचा पगडा हळूहळू कमी झाला. ध्यानात आलं की हा फोटोल्युमिनसचा काहीतरी प्रकार आहे. सध्या त्याचा प्रकार थांबला आहे, पण मागच्या दशकात रेडियम डायलची घड्याळ मिळत. त्यांचे काटे आणि आकडे एका खास रासायनिक रंगात छापलेले असत. त्यांच्यावर पडणारा प्रकाश शोषून घेण्याचा आणि अंधारात तोच प्रकाश बाहेर फेकण्याचा त्यांच्यात गुणधर्म असायचा. अंधारात घड्याळाचे आकडे आणि काटे निळ्या प्रकाशाने उजळलेले दिसत. शेवटी हा तसलाच एखादा प्रकार असला पाहिजे. डोळे रंगवताना चित्रकाराने तसला खास रंग वापरला असला पाहिजे. पण त्या इतक्या प्राचीन काळी ही कला त्याला साध्य कशी झाली? आणि हे गुपित आत्तापर्यंत असं गुलदस्त्यात का राहिलं? या चित्राचा फोटो काढायलाच हवा होता. मी खांद्याची बॅग खाली ठेवली, कॅमेरा काढला. आमच्यासारख्या अनभिज्ञांना हे आजकालचे डिजिटल कॅमेरे म्हणजे वरदान आहे. अगदी खऱ्या अर्थाने पॉइंट अँड शूट. पुन्हा फोटो व्यवस्थित आला की नाही हे ताबडतोब पाहण्याची सोय. मी समोरच्या चित्राचा फोटो काढला, पण मनात काहीतरी सलत होतं. हो, त्या खालच्या आकृतीतला वेगळेपणा. खरं तर चित्रातल्या आकृतीत हालचाल कशी होईल? पण मला तर ती जाणीव इतकी प्रकर्षाने झाली होती की माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कॅमेरामध्ये 10 सेकंद व्हिडिओ क्लिप घेण्याची सोय होती. मी टॉर्च प्रभाकरच्या हातात दिला, कॅमेराचा ऑटो फ्लॅश ऑफ केला आणि प्रभाकरला हलक्या आवाजात सांगितलं, प्रभाकर, मी सुरू म्हणताच टॉर्च पेटव आणि एकदा त्या चेहऱ्यावर आणि एकदा त्या डाव्या हाताखाली असा आलटून पलटून प्रकाश टाक. समजलं? मी कॅमेरा त्या अस्पष्ट दिसणाऱ्या आकारावर स्थिरावला आणि म्हणालो, सुरू. 10 सेकंदात 7-8 वेळा तरी प्रकाश त्या आकारावर पडत होता, जात होता. ठीक आहे, मी कॅमेरा खाली घेत म्हणालो, आपण ही खोली एकदा नीट पाहून घेऊ आणि मग निघूया. आम्ही त्या भिंतीचित्राकडे पाठ फिरून खोलीची पाहणी करीत निघालो. मी 1-2दा मागे वळून पाहिलं.
टॉर्चच्या प्रकाशात उत्तेजित झालेली ती जराशी लाल हिरवट नजर अजूनही आमच्यावर खिळली होती. खरोखर जरासा अस्वस्थ करणाराच अनुभव. समोरच्या भिंतीतच ती कमानीच्या आकारांच्या दारांची रांग होती. त्यांच्यातल्या एकातून आम्ही आत प्रवेश केला, जरा सांभाळूनच. दारापासून 2 पावलावरच घडीव दगडांची फरशी संपत होती आणि पुढे लालसर काळी माती होती. आणि टॉर्चचा प्रकाश जरा पुढे पडला तसं तिथे खरोखर काय आहे ते दिसलं. काळ्या कुळकुळीत लाकडांच्या पेट्या, 2 फूट रुंद, 4 फूट उंच आणि चांगल्या 6 फूट लांब, म्हणजे शवपेट्याच की. हा काय भलताच प्रकार होता. टॉर्च धरलेला माझा हात थरथरायला लागला होता. मठाच्या मागच्या बाजूस पाहिलेल्या त्या समाध्या आठवल्या. कदाचित आम्ही आता खालचं तळघर ओलांडून मागच्या बाजूस त्या समाध्यांच्या खाली आलेले असू. त्या समाध्यात काय पुरलं आहे हे जाणून घेण्याची मला जिज्ञासा होती ना. मग माझ्या प्रश्नांचं उत्तर माझ्यासमोर होतं. मठात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांची अखेर इथे होत होती. त्यांचे मृतदेह, त्यांची कलेवरं इथे त्या अंधाऱ्या तळघरात लाकडी पेट्यातून ठेवली होती. पण कशासाठी? कशासाठी? मनात हा विचार चाललेला असतानाच लांबवरून तो आवाज आला. दान! एखादी मोठी फरशी किंवा शिळा दगडावर आपटल्यासारखा. माझ्या डोळ्यासमोर एकदम ती तळघराच्या दारापाशी भिंतीला लावून उभी करून ठेवलेली शिळा आली. ती जर आता पडली असेल तर? एक क्षणभर अतिविलक्षण शांतता होती आणि त्या शांततेत आणखी एक आवाज आला. समोरून आला. एखादं लाकडी दार कर्र आवाज करीत उघडल्याचा आवाज. समोरच्या त्या शवपेट्या. प्रभाकरचा खांदा धरून मी त्याला गडकन वळवला आणि ओरडलो, प्रभाकर पळ, जिन्याकडे पळ, इथे फार मोठा धोका आहे. एक सेकंदही न दवडता आम्ही त्या कमानीच्या दारातून मुख्य तळघरात आणि तिथून समोरच्या दिशेने धावलो. मागच्या बाजूने जे आवाज येत होते त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आम्ही धावत कसा तरी तो जिना गाठला आणि वर निघालो. मी शिळा सरकवण्याची घेतलेली काळजी, तिच्यामुळेच आमचे प्राण वाचले. ती अजस्त्र शिळा तळघराच्या दारावर पडली होती, पण जिन्याच्या शेवटास 2 फूट रुंदीचा भाग मोकळा होता. त्या अरुंद जागेतून आम्ही दोघं धापा टाकत वर आलो आणि तसेच धावत मठाबाहेर येऊन थांबलो. बाहेर दुपारी 12चं कडक ऊन होतं. जरी त्यातली खरी माहिती नव्हती तरी मनात एक आशा जन्माला आली होती. त्या प्रखर पवित्र सूर्यप्रकाशात त्या तळघरातल्या अंधारात वावरणाऱ्या अभद्र आकारांना प्रवेश असणार नाही. ही सूर्याची प्रखर किरणे म्हणजे त्यांच्यासाठी साक्षात मृत्यूच असेल. पण समजा, क्षणभर समजा, मी ही साधी काळजी घेतली नसती तर? ती प्रचंड शिळा दान दिशा आपल्या जागी बसली असती आणि आतून आम्ही अगदी उर फुटेपर्यंत जोर लावला असता तरी आम्हाला ती तसूभरानेही सरकवता आली नसती. आम्ही त्या अंधाऱ्या तळघरातच कैदी होऊन पडलो असतो आणि आमची अखेर मृत्यूतच झाली असती. अन्नपाण्या वाचून तडफडून होणारा मृत्यू तर भयंकरच, पण इथे तर त्याहूनही काहीतरी जास्त भयंकर होतं. त्या पेट्यांची झाकणं करकरत उघडायला लागली होती. मी मोठ्या कष्टाने मन त्या विचारापासून वळवलं. माझी नजर प्रभाकरकडे गेली. डाव्या हातातल्या रुमालाने तो कपाळावरचा मानेवरचा घाम पुसत होता. उजव्या हातात ती चपटी बाटली होती. खाली बोटभर विस्की शिल्लक होती. त्याने बाटली तशीच्या तशीच तोंडाला लावली. 2 घोटात विस्की संपवली आणि मग उजवा हात खांद्यावरून मागे नेऊन हातातली बाटली त्या मठाच्या भग्न इमारतीत जोरात भिरकावली. दुपारच्या उन्हात चमचम करीत ती बाटली मठाच्या अंधारात गेली आणि खळखळत फुटली. नाण्या, या सगळ्यामागे तोच तो गोसाडा आहे, प्रभाकर संतापाने बोलत होता. मला वाटलं माझी भीती मी मनात दडपून ठेवत आहे आणि प्रभाकर आपली भीती या अतिरेकी संतापाच्या प्रतिक्रियेने बाहेर फेकत आहे. शेवटी व्यक्तिव्यक्तीच्या प्रतिक्रियेत फरक हा असणारच. प्रभाकर, देवाचे आभार मान, आपण सही सलामत बाहेर आलो आहोत त्याचे, मी म्हणालो. आसपास सावली अशी नव्हतीच. मठाच्या भिंतीची 2-3 फुटांची सावली होती, पण त्या क्षणी मठाजवळ जाण्याची कल्पनाही असह्य होत होती. गाडीच्याच एका बाजूला सावलीची चिंचोळी पट्टी होती. मी प्रभाकरला तिथे आणला आणि आम्ही दोघं गाडीला टेकून सावलीत बसलो. बॅग उडून मी पाण्याचा फ्लॅक्स काढला, कपभर गार पाणी पिऊन घेतलं आणि ग्लास भरून तो प्रभाकर पुढे धरला. त्याने हातानेच नकोची खून केली. सकाळी येताना जो एक पिकनिकचा मूड होता तो केव्हाच गेला होता. लवकरात लवकर परत जावंसं वाटत होतं, पण प्रभाकरच्या आत्ताच्या अवस्थेत त्याचा गाडीवर नीट ताबा राहील का नाही याची मला जराशी शंकाच वाटत होती. पण मला एक कळत नाही, प्रभाकर म्हणाला, आपण तो दगड भिंतीला अगदी व्यवस्थित लावून ठेवला होता की नाही? खालची बाजू घसरली असती तर ते एक वेळ समजण्यासारखं होतं, पण एवढा मोठा दगड असा कलडून कसा काय पडेल? अर्थात माझ्यापाशीही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
पण खाली तळघरात ज्या काही घटना घडल्या होत्या त्या चक्रावून सोडणाऱ्या होत्या. त्या सगळ्यांना एका योगायोगाच्या साखळीत घालणं म्हणजे तर्कदृष्टीचा अतिरेकच. चित्रातल्या त्या अवगुंठित आकाराच्या चेहऱ्याची हालचाल व्हिडिओ क्लिपमध्ये टिपली गेली तर मग शंकाच राहणार नाही. मग मागच्या त्या बोळात पेटीचे झाकण उघडतानाचा झालेला कर्र आवाज आणि नेमकी त्याचवेळी ही शाळा तळघराच्या दारावर पडणं. अर्थात ते तळघराचं दार कितीतरी दिवस असं उघडं असणार. योगायोगाने अथवा अपघाताने कोणाला तरी ते सापडलेलं असणार. मठाच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात हजारो लोकांनी मठाला भेट दिलेली असणार. तेव्हा ते अगदी शक्य होतं. म्हणजे आमच्या पूर्वीही अनेकांनी तळघराला भेट दिलेली असणार. त्यांच्यावर काही आखरीत आलं असतं तर त्याचे पुरावे, त्यांच्या खुणा आम्हाला काहीतरी नक्की दिसलं असतं आणि मठासंबंधीच्या दंतकथात आणखी एकीची भर पडली असती. याचा अर्थ पूर्वी असं झालेलं नाही. मग आमच्या भेटीच्या वेळीच का? या घटनेचा संबंध तिथी, वार, आकाशातली ग्रह, तारे, नक्षत्रांची स्थाने अशा काही अज्ञात घटकांशी होता का? सर्व तर्क होते, सर्व सार्थ किंवा निरर्थक होते. प्रभाकर, शेवटी मी विचारलं, सँडविच वगैरे खायच्या मनस्थितीत आहेस का? का असंच परत फिरायचं? नाही नाही, काढ ना, खाऊया 2 घास, तो म्हणाला. म्हणजे गाडी हळूहळू रुळावर येत होती तर मी सँडविच काढली, फरसाण काढलं, कॉफीचा थर्मास काढला. पहिला घास तोंडात घालताच समजले आपल्याला खूप भूक लागली आहे. पोटभर अन्न आणि त्यामागोमाग थंडगार पाणी. शेवटी माणसाच्या गरजा किती कमी आणि साध्या असतात. सामान बॅगमध्ये भरता भरता मी म्हणालो, प्रभाकर, आता परत त्या जीवबाकडे जायची जरूर नाही, नाही का? आपण सरळ घरची वाट धरूया. त्यालाही ते पटलं आणि 10-15 मिनिटातच आम्ही त्या मठाचा परिसर सोडला. भाग 2 समाप्त. विटंबना. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.